परिवारात सर्व असतं हा, आणि माझा परिवार माझ्या बरोबर आहे सर्वजण, भले आम्ही वेगळ्या वेगळ्या पक्षात काम करतो, माझा परिवार आणि हा माझा परिवार आहे. माझा परिवार खाली नुसतं माझ्या घरचे नाही, सर्व आहे. हा आता आयुक्तांना जे पत्र दिले त्यांना बोलवतील, मी जाईन ना. नाही कशाला, मला काय विचारणं झालं तर मी जाईन, बोलेन ना तिकडे. हा, आणि कुठे काय कॅमेरावर बोललोय ना, का मागून थोडी ना बोललोय, कॅमेरावर बोललोय. जे बोललोय जे आहे ते समोर जाणार ना. जे करणार बघा, जे करणार ते भोगणार. हा सर, राजूल पाटील संदर्भात पाहिलं गेलं तर अरे भाई कशाला, बस झाला ना आता. तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं, बोललो ना भाई. आता अजून किती कशाला हे करतोय. चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत. चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार, कशाला. जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर. नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी. इज्जत करतो, इज्जत करा. सांगतोय बरं, तुम्ही उगाच माझ्या गांडीत पोट घालतात आहे. घे रेकॉर्ड कर. इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उगाच देतो, ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय. काय उगाच त्यांच्याकडे जाल, ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही. हा बाजू कशाला गांडीत घुसताय. अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व. त्यांनी काय बोलू दे, अरे काही बोलू द्यायच्या, गांडीत गेलं. आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला, आला तर मारणार होता. तुम्ही दिली बरोबर आहे. रेकॉर्ड करा आणि सांगा, तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर. काय करायचं, कंप्लेंट करायची कर. पोलीस आहेत सर्व, त्यांच्या समोर सांगतोय. बस झाला, सहन केलं खूप. हा तुम्ही दिली प्रतिक्रिया तेवढी बरोबर. तुम्हाला उभं नाही करायचं इकडे, तुम्हाला जेवायला देतो मी इकडे. घरापर्यंत आले तुम्ही माझ्या, एक कॅमेरावाला त्या दिवशी घरात आलो माझ्या. घरात माझे बायका मुलं झोपलेले आहेत, माझे सुनबाई झोपलेले, घरात गेले, घरात रेकॉर्डिंग केली. खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविषयी केलेल्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ सोलापुरातील पत्रकार संघटनांनी तीव्र आंदोलन छेडले. सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने निदर्शने करण्यात आली. यावेळी पत्रकारांनी संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांनी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. पत्रकारांबाबत वापरण्यात आलेली भाषा ही अत्यंत आक्षेपार्ह आणि निंदनीय असल्याचे आंदोलकांनी म्हटले. आंदोलनादरम्यान पत्रकार प्रतिनिधींनी सांगितले की लोकशाही व्यवस्थेत पत्रकार हे जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. अशा परिस्थितीत एका खासदाराने पत्रकारांविषयी अवमानकारक भाषा वापरणे हे लोकशाही मूल्यांना धक्का देणारे आहे. पत्रकार संघटनांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन खासदार संजय दिना पाटील यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली. तसेच भविष्यात कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून पत्रकारांचा अवमान होणार नाही यासाठी कठोर भूमिका घेण्याचे आवाहन करण्यात आले. या आंदोलनामुळे पत्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाचे वातावरण असून पत्रकारांच्या सन्मानासाठी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी संघर्ष सुरूच राहील असा इशाराही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. पत्रकारांना शिवीगाळ करणाऱ्या संजय दिना पाटलाचा निषेध असो. पत्रकारांना शिवीगाळ करणाऱ्या संजय दिना पाटलाचा निषेध असो. अरे या संजय दिना पाटलाचं करायचं काय, खाली मुंडीवर पाय. संजय दिना पाटलाचं करायचं काय, खाली मुंडीवर पाय. मुंडीवर पाय. अरे संजय पाटील होश में आओ, होश में आओ, होश में आओ, संजय पाटील होश में आओ, होश में आओ, होश में आओ. खाली मुंडीवर पाय. आम्ही प्रश्न विचारणार, आम्ही प्रश्न विचारणार. लोकशाहीचा गळा दाबणाऱ्या संजय पाटलाचं करायचं काय. खाली मुंडीवर पाय. संजय पाटील हाय 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 हाय. संजय पाटील हाय 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 हाय. संजय पाटील होश में आओ, होश में आओ, होश में आओ, और संजय पाटील होश में आओ, होश में आओ, होश में आओ. संजय पाटलांना करायचं खाली मुंडीवर पाय. करणाऱ्या संजय पाटलाचं करायचं का. खाली मुंडीवर. पत्रकारांच्या बाबतीत महायुतीचं सरकार अतिशय संवेदनशील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुसऱ्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुमित्राताई पवार हे तिन्ही नेते पत्रकारांचे विविध प्रश्न मांडून
पत्रकारांनी मांडलेले विविध प्रश्न अतिशय तन्मयतेने ते सोडवताना दिसतात. राज्यातील पेन्शनचा प्रश्न असो, ॲक्रेडिशनचा प्रश्न असो, घरांचा प्रश्न असो, या तिन्ही नेत्यांकडून या प्रश्नाची सोडवणूक होते. असं असताना गेल्या 4 दिवसापूर्वी शिवसेना उभाटातून शिंदे सेनेत दाखल झालेले संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, मानहानिकारक शब्द वापरले. या घटनेचा सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आम्ही निषेध करतो. यापुढे अशा घटना होऊ नये यासाठी सरकारने अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वेळीच पायबंद घालावा अशी मागणी या निमित्ताने आम्ही करतो.